बारामतीत है वो हमको करेंगे प्यार जाओ तुम चाहे जहां याद करोगे गुड मॉर्निंग मित्रांनो. तर जागरण झालं, समजा व्यवस्थित झालं, जिकडं तिकडं पाहुणे रावळे झाले. आता मस्तपैकी पांडवने 7 किलो मच्छी आणल्यात. तर धुवायचं काम चालू या. तर साडूभाऊने काय पॅकेट राहिलेलं तुम्हाला सांगतो खाल्लं आणि निघाल्यात. आलते कारण पूजाला प्रॉब्लेम होता म्हणून आले नाही, तर निघाल्यात आता. ओके जावं दमाने काय आम्ही पण निघतो अरे बाबा थांब म्हणतोय काय थांबतात तिथं. हा जमतंय. जेवण केलं डबल नाही जेवत माणूस. करायचं राहिलं एकदा आला तर 8 वर्षात ना एकदा 8 वर्षात ना इथं आठवड्याला येऊन जातो तुम्ही रस्ता इथं. किती खोटं बोलताय. मग काय आठवड्यात म्हणजे एक सप्न पडतो मला दर रविवारचं त्या टायमाला इथे येतो मी. ठीक आहे निघाल्यात आता. सर्व पुरी असं मस्तपैकी धुवून काढले सागरने इकडं आणि पांडू गेला बाहेर. आता मच्छी करायची ती बघा, रातचं मटण असून तळायला चालू केलं बघा मासे इकडं. खाऊन जावं म्हणते तर. खाऊ नको कशाला करत असतं एवढं जेवण माणसं धडपडून करतात आणि घासभर खायचं नाही. खाल्ले. आता हे सोम झोपले ती बाकीचे. पांडूचा सासरा आला बघा. गाणं म्हण. सकाळपासून ब्लॉग काही केला नव्हता कारण मी गेलतो सोलापूरला. जोडदार मी गेलतो सोलापूरला. गाडी घेऊन गेलो तुम्ही. मस्त बाई शिकुरी पेटवली. आता आम्ही केशव आहे, पप्पा आहे इकडं. किती दिवसात मिटवलं कोणी महिने. आणि विषय झालाय काय माहिती का, आता आलोय मी घरी. तर प्रियंका पांडू ही ऑल फॅमिली गेली जिंतीमध्ये थांबलेले, थंडी वाजते म्हणून. आणि मला जायचं होतं ताईला घेऊन, पण ताई ॲक्च्युली तुम्हाला सांगतो वाट बघून बघून उशीर झाला मला. इथं जो वाजलं तुम्हाला सांगतो 10, म्हणून आजचा मुक्काम ताई मी आई आपा आहेत तिथंच करतोय. मित्रांनो दुसरा दिवस आहे आणि आता रात्री मी आलो आणि घरी झोपलो. प्रियंकाचा कॉल आला, उशीर झाला येऊ नका. पांडू ही सारे जिंती थांबल्यात रात्री तुम्हाला मी सांगितलं. झोपलो बघा, कटाळून आलतो. आता सकाळ सकाळ आईचं चालू स्वयंपाक. इकडं ताई तुम्हाला सांगतो हे करते, कांदा कापून देते. होय तानाजी पण थांबला. तुला कसं वाटलं? भारी 1 नंबर. ती नाही रात्री तुला समधी गेल्यावर समधी गेल्यानंतर तर मला तर खूप हे वाटत होतं की मी पण गेलो असतो बरं झालं असतं. मग तुझं कधी जागरण आहे? पुढच्या महिन्यात आहे ना, त्याच्या पुढच्या जानेवारीला. जानेवारी. हा का, बघू आता मुंबईला तर रावलं समजा. नक्की ना? तुम्ही येणार ना? तुम्ही तर येत नाही तर बोलत नाही तुम्ही आले म्हणलं आम्हाला या. पण आले मुंबईला. तुम्ही आता आला म्हणलं यायला लागणार आहे आम्हाला. पण तुम्हाला मुंबईला यायला किती वेळ बोलले? आहे पण आता यायचं आता तुमच्यासाठी येतो खास. आपल्या इथलं पसारा सगळा द्यायचा काय काय असं देवादार तिथं देवादार केलं तर जमतं. आंबाबाजी देऊळ मंदिर कुठं असेल हे काय ह्यांचं मुंबईला नाही करायचं, इकडं करायचं. ए ताना कशाला मुंबईला कुठं करतो जागरण, इकडं कर गावाकडं. अरे सर येते ना, कोण यायचं ना तिकडं. मग फक्त केल्याने दारात असते रे, मग आम्हाला बारामतीला करायला लय होतं. वय तर लय सुई आहे. समधी सोय होती. त्याच्यात दारात सुई आहे, पांडुच्या दारात सुई होती. इथं कुठं नाही दारात असतंय, तुझ्या दारात मान असतंय बाहेर. म्हणून तर आम्ही इकडे केलं, नाही तर बारामतीत करणार होतो. का चाप तिकडं करायचं जंगलात. हा तू गावाकडे जा. देवाच्या दारात घे. शिगोडला घेतलं आम्ही, जयसी, सांगवी, खडकवाडी, कोंडेज समजायला जवळ. आपली समधी पाहुणे केशव ही ताई जिंती समधीच येतात. मग दारात शिगोडच्या घेऊ आपण. दारात घेतलं पण देवा दारात लय 2 तासच असतं ते वाघ. नाही मामा बोलत होते जर आपण वाढवून घेतलं ना रातभर म्हणला रातभर ठेवायचं बोलून. हा तसलंच ठेवायचं, तसलंच करायचं या. हा चला डन झालं शिगोडच्या देवळ. हा ओके हा चला, हा चला झालं. उरका उरका लवकर. चला लवकर करा कॉल फिरवा. जेवण वगैरे झाली, आता आम्ही निघालो या. तर आई आपण मागणं येत आहे का तुम्ही आपण? राठोड जाव. पर ताईला घेऊन जायचंय. ताईच्या पाहुण्यात जागरण गोंधळ आहे. दाजी वाट बघत बसले आणि 50 वेळा झालं पाय पडायचं. हा हे बघा ताना आता कुठे जाणार तू?
आता मी चाललोय कोंडेजला आजी अण्णाला भेटेल आणि संध्याकाळी रात्री माझी पण ट्रेन आहे सिद्धेश्वर. तुझ्या गोंधळाला आम्ही येतो. हो हो. काय वहिनी आता कधी येणार माघारी? बघू आता. या बारामतीला. हा? त्यांचा गोंधळ आहे की त्यांच्या गोंधळालाच आपल्यालाच यायला लागलं बरं का देवापाशी ठेवू इकडं नियोजन करायचं जागा इकडं आमचं सासरे आहेत बघा. इकडं बैठलं सासरे आहेत आमचे हे समजा माझे लाडके आहेत. बैठलं का है नाही खरं नाही लाडके सासरे आहेत. तुम्हाला सांगतो जेवण वगैरे केलं काल काम पण करू लागलं भरपूर त्यांनी इकडं तिकडं. बरं आहे का पूजाच्या मम्मीला बरं आहे का? मम्मीला बरं आहे. बरं काल दगड आणला मला कुठं हाणला? इथं आणला बघा. अयो दगड हाणला. मागून दगड आणला ब्राह्मणाच्या रानात. दगड हाणला बघा. मग ती तुम्ही काय- मग ती काय म्हणते हा इथं काढ नाही आणलं की आपल्या दवाखान्यात न्यायला कोण नसते. हा इथं हाणल्यावर मेंदूला लागन हा. हा म्हणून पाठीत हाणला. पाठी झाला 2 दगड आणले. मुक्का मार दिला. मुक्का मार दिलं. हा ते म्हणते की पाहुणे देखत का पेता. हो पांडू देखता प्यायचं नाही ना. नाही दोन्ही जावं देखत हा तुम्ही जावं ना की हा त्यांच्या पण पडलं ती की इथं का नाही आणलं रक्त काढल्यावर दवाखान्याला न्यावं लागते. इथं आणलं हो साहेब. ते दगड हाणला होय राठोडला. मग काय तर बघा ना बघतच नाही. म्हणजे माहितीये का हा तिथे दगड हांड्यावर रागात निघून आपल्याला दवाखान्यात कोण न्यायला नाही नाही म्हणून मी दगड हांडा तुझ्या पाठीत. पाठीत इथं आणल्यावर रक्त निघते म्हणते. ती घरी जाऊन सांगते बोले हा का? रक्त निघते म्हणते. बेवड्याचं काय करायचं आहे. बेवड्याची बायको असले हा, असतात. कशाला प्यायचं मग? एवढं कळतं मग प्यायचं नाही एवढं काला करायचं नाही पाहुणं रावणं माणसं पण बायकोला कसं कळते. बायकोला कळतं इथं तुम्हाला आणल्यावर रक्त निघते. हा मग इथं नाही रक्त निघत मागून. किती 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 दगड हाणले? 4-5 आणले. नका नका दाखव आता. 4-5 दगड हाणली पूजेची आईने. त्यांच्या पूजेच्या पप्पाला दगड मारले ते दाखवते. डोक्याला नाही आणले ते. डोक्याला नाही हाणलं. डोक्याला ते म्हणले रक्त की निघते. ही जिवंत आहे म्हणते. पाठीमागचं हे मेंदू ही मुक या खालचं. तर मुक जोडून काढलं या दोन चार दगड घालून. वारे सोडण्यात राखेल हा. सस्ती धरून मंगात. हे गाणं म्हणून दाखवा. गाणं म्हणा माझ्यासाठी. डोक्याला पहिलं कुठलं पण म्हणा. इकडं दगड इकडे 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 या इकडं नाही तर इकडं चपल्यापाशी माग. माझ्यासाठी गाणं म्हणा जावायसाठी. ती चपट्या समोर न्यायच्या. हा. जाओ तुम चाहे जहाँ याद करोगे वहाँ की एक जवाई आपल्या बाय मी लाडाची काय लाडाची पहिल्या पाडाची. पहिल्या पाडाची हा चलू द्या त्यांच्या लक्ष द्या. आँखों में नींदे ना दिल में करार मोहब्बत पर मिला है तेरे साथ. ताईवर एक ताईवर एक गाणं. मला येत नाही. येतच नाही म्हणावं. आता कोणा गाणं म्हणायचं तुमच्या लय अवघड. आपल्या देवाचं गाणं म्हणा काय बरं आहे का? चालू आहे गाणं जावायसाठी. लिखित जावाचं म्हणा जावाचं गाणं म्हणा ते तिथं पैसे दिलं का तू बाबड्याचं? हा नाही दिलं द्यायचं. हा. ते तिथं. म्हणा एक. ए आम्ही उद्या जायचं देतो तुला. बरं झालं. सोचा था पढ़ लिख कर आदमी बनूंगा. हा क्या खबर थी सड़कों पे आवारा फिरूंगा. ना तो कोई घर है ना है घर वाली. अपनी तो क्या है जिंदगी है साली खाली बोतल की तरह आदमी है खाली. न जाने मेरे दिल को क्या हो गया अभी तो यहाँ था. चला तिथं उठून फिरतात. ताना येतो. चला मित्र आहे माझा ते. आणि आणि तुमच्याकडे येते इथं अंगावर पडून माझ्या. जावं तुम तिकडे पडेल तो तिकडे. थांबलं थोडा कुठं टाकायचं. माणसं द्यायला लागली दगड उचलाय हा नाही घेतलाय काय म्हणून. लय अवघड या समधी करामती ते. मला पण आलाय फोन दाजीचा. पाहिलं नाही तुम्ही. चला मला बुट घालू की. चला आणि इकडं गाडीला घड कशाला घ्यायचं आहे व? सागर पण आला. सागर ह्या गाडीवर येणार आहे आता. ताई चल बरं आपण दोघं ह्या गाडीवर. हा, चल
चल लय वेळ झाला हा चला ए सागर आम्ही जातो चल पुढे जातो ये माग ना फायनली जिंतीमध्ये पोचलो बघा आता हे तर समजा गँग गेलेलं दिसतंय इकडे कोणच नाही इथं ताई दाजी आहेत ताई दाजीला पण जायचे आता कधी जायचंय या दाजी जागरण कोणाचं या हा का सिट्या कुठे आहे सिट्या शाळेत गेली ही काय म्हणली घरी आहे गेली म्हणलं की काय कॉलेजला गेली आणि ही बारामतीला गेली पांडव हे रे हा तुला माणूस म्हणलं की घरी ये नाही म्हणलं रे. घरी ये की गोल्या मित्रांनो इकडं ताईने आमच्या कांदा पेरलाय बघा आता बघितलं असं कांदा लावलाय रानात आणि सागरने पण आगमन केलंय सागर पण आलाय केळ ठेवताय इथं काय येतं नाही केळं नको का नको केळं आहे तर इथं बाजार पण आहे बाजारातून पण आणतीन इथं बाग पण आहे काय तसं पण चिक्कू आम्ही पण तिथंच आले तो असतो खेळला या. ताई चिक्कू आले तर अरे असंच येतंय पण चकू येत नाहीत ती फुलं येतात आणि जात्यात चापा मोठा झाला नाही कसला भारी दिसते भारी भारी फुलं वासले भारी तिचा पपई जांभळ फुलं तुरीच्या शेंगा आहेत उकडायला न्यायच्या असल्या तर हो आपल्या इथे हा आता जाताना इकडं बघा दाजीने दम दिला म्हणलं त्याला कांदा दे बरं भरून इकडे बघितलं ताईने पिशवी भरून कांदा दिले तर हेत का कांदे पिशवीभर कांदा दिले तर बांधून म्हणलं अक्कलच नाही तुला म्हणलं पोरग चाललंय तिथं कांदा फिंद तिथं लागतात बारामतीत खायला तेव्हा ती जर हाय का लक्ष तर तुझं तर फायनली बारामतीत पोचलो बघा पूजा झाडती खाय कांदा घेऊन आलो पूजा तिकडे अयो सागर कुठे ताईने कांदा दिले आता घे त्यातलं कांदा थोडं आणि चला कांदा आहेत का घरी हा मग घे चला पिशवीत आल्यावर मित्रांनो तुम्हाला सांगतो पोरांना चिकन राईस आणलाय खायला चिकन राईस आहे ह्यातमध्ये सूप आहे बघा सूप प्यायला आणि इकडं चटणी कोबी आहे चला बरं प्लेट आणा समजा खावा थोडं थोडं प्रियंका दे पोरांना प्लेटमध्ये दे समजा खावा कृष्णा चल खायला चला ये की त्रिशा ये दीदी ये ह्यांच्यासाठी आणलाय कारण की आपला तवा तिकडे स्वयंपाकाला नेलता ना तवा हे समजे भांडे पूजेच्याच घरी तिकडे गाडीत भाजी केली पण तवा आणा मग ते आणताय का तुम्ही म्हणून ह्यांना आणलंय खायला तोपर्यंत अरे हात दुखी मातीचा द्या ह्यांना हात पण